समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा लाभलेल्या वाशिम शहरात वाशिम जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी वृंद यांच्या पुढाकारातून आयोजित वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026 ला उत्साहात प्रारंभ झाला। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आत्मा येथे सुरू झालेल्या या 5 दिवसीय व्याख्यानमालेस रसिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे, अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती। व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात शिवछत्रपतींचे किल्ले, जागतिक वारसा एक प्रवास या विषयावर मुंबई येथील पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी प्रभावी व्याख्यान दिले। स्वराज्यातील 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी नामांकनापासून ते मानांकनांपर्यंतचा प्रवास तसेच शासन आणि पुरातत्व विभागाने यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली। ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि प्रदीर्घकालीन असल्याचं सांगताना जागतिक वारसा दर्जामुळे महाराष्ट्र जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। भविष्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक महाराष्ट्रात येतील आणि त्यातून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वासही डॉक्टर गर्गे यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी वाशिम जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाचाही उल्लेख केला आहे। वाशिम ही प्राचीन आणि ऐतिहासिक भूमी असून तेथील नद्या, पुरातन वास्तू आणि सांस्कृतिक वारशाचा आपण अभ्यास केलेला असल्याचं त्यांनी सांगितलं। या क्षेत्रात भविष्यात अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। वत्सगुल्म नदीची हा काली तर कोण नाही म्हणणार, कोणीच नाही म्हणू शकत नाही। कुलकर्णी सरांनी मला सांगितलं तर मी म्हटलं सर वाशिम मी पहिल्यांदा जाणार, काही ना काही एक्सप्लोरेशनच्या निमित्ताने इथे येणं झालंय। नद्यांचे काठ तपासणं, तिथल्या जुन्या वस्त्या पाहणं, जुनी मंदिरं बघणं, हे सगळं खूप वर्षांपूर्वी इथं मी औरंगाबादला पोस्टेड असताना केलंय, पण व्याख्यानाच्या निमित्तानं इथं मी पहिल्यांदा आलो। सर्वप्रथम मी आयोजकांचं एका वेगळ्या पद्धतीनं कौतुक करू इच्छितो। शिखर असेल किंवा पश्चिम घाट असतील, हा सगळा नैसर्गिक वारसा जागतिक वारसा म्हणून घोषित झाला आहे। आणि आता आपलं लोणारचं सरोवर आहे, हे जिओलॉजिकली एक युनिक फीचर आहे आणि त्याच्यावरती मंदिर पण आहे। तर हे मिश्र कॅटेगरीला एक नॉमिनेशन आपण महाराष्ट्र शासनातर्फे भविष्यात पिच करतोय। मला वाटतं ऐतिहासिक संशोधन हा कायमच थोडा दुर्लक्षित विषय असतो, परंतु या पद्धतीचं संशोधन झालं। वाशिम म्हणजेच वत्सगुल्म नदी, जे वाकाटकांची राजधानी होती आणि हरिश्चंद्र राजा ज्यांनी अजंठासारख्या लेण्या खोदवून घेतल्या, अशा राजघराण्याचा वारसा असणारं हे शहर आहे। आणि वाशिम हा भाग पुरातात्विकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे, त्याची सर्वेक्षण होणं आवश्यक आहे। जिल्हास्तरीय इथं एक महावारसा समिती स्थापन होणं आवश्यक आहे आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्मारकं कशी संरक्षित म्हणून घोषित करता येतील आणि असंरक्षित स्मारकांच्याही जतन संवर्धनासाठी निधी कसा वळवता येईल असे थोडे प्रयत्न झाले पाहिजेत। याला लोकचळवळीचाही एक किनार असली पाहिजे, लोकांचाही याच्यात सहभाग असला पाहिजे आणि अशी स्थळं संरक्षित झाली, त्याचं जतन झालं तर भविष्यात पर्यटन आपोआप वाढेल। पण याच्यासाठी दीर्घकालीन नियोजन आणि त्या दृष्टीनं प्रयत्न आवश्यक ठरतील। कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी वासंतिक व्याख्यानमालेच्या माध्यमातून पुढील 4 दिवस विविध साहित्यिक, विचारवंत आणि अभ्यासकांचे विचार ऐकण्याची पर्वणी वाशिमकरांना मिळणार असल्याचं सांगितलं। नागरिकांनी या व्याख्यानमालेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं। व्याख्यानमालेअंतर्गत गुरुवारी 21 मे रोजी शोध कृषी संस्कृतीचा या विषयावर प्राध्यापक इंद्रजित भालेराव मार्गदर्शन करणार आहेत। शुक्रवार 22 मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे वाशिम जिल्ह्याचे वाडमयीन योगदान या विषयावर विचार मांडणार असून त्यानंतर प्राध्यापक प्रशांत मोरे यांचा आई तुझा हात परीस हा काव्यगान कार्यक्रम होणार आहे। शनिवारी 23 मे रोजी माधुरी यादवाडकर नव्या काळाच्या संदर्भातून आनंददायी पालकत्व या विषयावर व्याख्यान देणार आहेत। तर समारोपाच्या दिवशी डॉक्टर किरण कुलकर्णी अभिजात मराठी दिशा आणि भवितव्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत।
यंदाच्या वासंतिक व्याख्यानमालेची धुरा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय काळे हे सांभाळत आहेत. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.